हॅलो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब शॉर्टमध्ये. तर ह्या विकेंडला ना आम्ही गावाकडे गेलो होतो. गावाकडे म्हणजे सांगलीला गेलो होतो. आणि आजपर्यंत ना पप्पाकडून खूप ऐकलं होतं पोतराजांविषयी. पण लहानपणीपासून पुण्यात राहत असल्यामुळे ना त्यांना बघायचा कधी चान्सच नाही भेटला. ते सांगलीला आल्यावर ना मला त्यांना बघायला भेटलं. त्यानंतर आम्ही आमच्या घरच्या समोरचा व्ह्यू एन्जॉय केला. आणि हा जो व्ह्यू आहे ना कुठल्या एक्सपेन्सिव्ह विलापेक्षा काही कमी नव्हता. अंगणामध्ये ना केळीची झाडं लावली होती. 2च केळीची झाडं होती, पण त्यांना ना मोठी मोठी केळीची घडं आली होती. रात्रीच्या जेवणासाठी ना अंगणातल्या पावट्याची भाजी तोडली. आणि ही जी भाजी आहे ना पुण्यामध्ये खूपच महाग भेटते, पण गावाकडे ती सगळ्यांच्या शेतामध्ये इझिली अवेलेबल असते. त्यानंतर मी जास्वंदाच्या झाडाची फांदी यांना तोडायला लावली होती, कारण मला ती पुण्यामध्ये यांना लावायची होती. त्याच्यासाठीच माती घ्यायला पण आम्ही शेतामध्ये गेलो होतो. यावेळेस शेतामध्ये ना गहू लावले होते आणि त्यांनाच पाणी द्यायचं काम चालू होतं. एवढा छान आवाज येत होता ना पाण्याचा, मला काही पुण्यामध्ये परतही वाटत नव्हतं. आणि इकडे श्रेया मॅडमची मस्ती चालू होती. कोण करतं येड्यावाने? मी चॉकलेटच देणार नाही आता. मामानेच खाल्ले चॉकलेट. तू याच्या आधी कोण देत होतं मला? मीच देत होतो का? तेव्हा दिलंच म्हणा, माझंच खाते. किंडर जॉय बी खाल्लं ना का? मी नाही खाल्लं.